नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस संपत आलेत आणि हिवाळे आता लवकरच सुरू होईल. तर या सीझनमध्ये पावट्याच्या शेंगा आपल्याला भरपूर मिळतात. आता रोज भाजी काय करायची हा प्रश्न नेहमी असतो. तर अशी ही पावट्याची भाजी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी गॅसवरती मी इथे कढई ठेवलेली आहे. आता गॅस ऑन करूयात आणि कढई गरम होऊन देऊयात. कढई आता चांगली गरम झालेली आहे. मी इथे पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. डिशभर पावटे आहेत. आता हे आपण परतून घेणार आहोत. तेल वगैरे घालण्याची काही गरज नाही. गरम कढईमध्येच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. पावटे असे भाजून घेतल्याने पावटे शिजण्यासाठी कमी वेळ लागतो, तसेच भाजीला चवही छान लागते. जोपर्यंत या पावट्यांना डाग पडायला सुरुवात होत नाही तोपर्यंत हे पावटे आपण सतत हलवत राहून चांगले भाजून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, पावट्यांना आता चांगले डाग दिसत आहेत. आता हे पावटे चांगले भाजून झालेले आहेत. तर आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊयात. पावटे भाजून घेतल्यानंतर लगेचच गरम कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत. 3 ते 4 चमचे हे तेल आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. कढई आपली गरम आहे, त्यामुळे तेल गरम होण्यासाठी वेळ लागत नाही. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालूयात. कढीपत्त्याची पाने आधीच घातल्याने तेलामध्ये त्याचा फ्लेवर मिसळतो आणि भाजीला छान चव येते. कढीपत्ता चांगला परतून झालेला आहे. मी इथे एक कांदा बारीक चिरून घालत आहे. आता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांद्याला आता सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालूयात आणि कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया. आता हा टोमॅटो मऊ पडेपर्यंत 2-3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिटानंतर इथे मी लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण घालत आहे. आता हे वाटण सुद्धा आपण तेलामध्ये 2-3 मिनिट परतून घेणार आहोत. 2-3 मिनिटानंतर कांदा, टोमॅटो आणि घातलेलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण काही मसाले घालूयात. इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे. नंतर चिमूटभर कढीपत्त्याची पावडर घातलेली आहे. हळद घातलेली आहे थोडीशी आणि इथे घरचं लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. हा 2 चमचे मसाला आहे. सोबतच इथे चवीपुरतं खडा मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 1-2 मिनिट परतून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता, मसाले आता चांगले परतून झालेले आहेत आणि त्याला तेलही चांगलं सुटलेलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी भाजून घेतलेले पावटे घालूयात आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर मी इथे 1 ग्लास पाणी घालत आहे. आता तुम्ही इथे तुमच्या गरजेनुसार किंवा किती पातळ भाजी तुम्हाला हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता. आता पाण्यामध्ये सर्व मसाले आणि पावटा मिक्स करून घेऊयात. त्यासाठी थोडंसं हलवून घेऊयात. आता गॅस 1 मिनिटासाठी मोठा करून घेऊयात आणि भाजीला उकळी आणूयात. आता इथे तुम्ही पाहू शकता, भाजीला छान उकळी येत आहे. आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि पावटे कमीत कमी 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. 2-3 मिनिटानंतर भाजी छान उकळायला लागल्यानंतर आपण इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट तुम्ही आवर्जून घाला. याने भाजीला छान कन्सिस्टन्सी येते, भाजी चांगली घट्टही होते, शिवाय चवही खूप छान लागते. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता, पावटे आता चांगले शिजलेले आहेत आणि शिवाय भाजीला खूप छान टेक्स्चरही आलेला आहे. घरामध्ये भाजीचा सुगंध पसरलेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अतिशय सोपी आहे आणि चवीलाही खूप उत्तम आहे. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.